सध्या आता नवीन एक सुरू झालंय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणं. आणि मला असं वाटतं 10-15 वर्षापूर्वी काही नव्हतं. आणि आता ते गुरुवार करतात, ती पोथी ठेवतात, चालत जातात देवीच्या देवळात वगैरे. हे काय नवीन आहे? मार्गशीर्षातली 4 गुरुवारची आपली पूजा असते. खूप वर्षांपासून आहे. सोशल मीडियामुळे त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे. कारण आपण आजकाल काही गेलं की फोटो टाकतो. सो फोटो शेअरिंगमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक याच्यामध्ये त्याचा प्रसार होत गेला. आणि मग ग्रामीण भाग, शहरी भाग आणि मग आपले जे बांधव देशाबाहेर आहेत, मग ते तिकडे प्रचार प्रसार करतात किंवा यामुळे हे जास्त अजून नावारूपाला आलेलं आहे. कन्सेप्ट काय आहे की या 4 महिन्यामध्ये विष्णू पूजा होते. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विष्णू योगनिद्रेत आहेत. विष्णू योगनिद्रेत आहेत आणि तरी आपण उपासना करतोय. मग विष्णू पत्नी कोण आहे? लक्ष्मी. मग लक्ष्मीची उपासना करायची. आता जसं मला कुठे बोलावलं आणि मला बोलावताना फक्त मला आमंत्रण दिलं तर ते अपूर्ण राहील. जर माझ्या परिवाराला आमंत्रण दिलं तर ते पूर्ण आमंत्रण होईल. त्याचप्रमाणे लक्ष्मीला आमंत्रण देताना विष्णूंचं स्मरण करताना लक्ष्मीची आठवण. म्हणून हा मार्गशीर्ष महिना जो आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आपण कलश स्थापन करतो, देवीची उपासना करतो. चांगली गोष्ट म्हणजे याच्यात कुठलाही खर्चिक भाग काहीच नाही. कलश आपल्याकडे असतो, पाणी असतं, म्हणजे जी झाडाची पानं आहेत ती आपल्या निसर्गातच असतात आणि त्याची पूजा केली जाते. तुम्ही ना प्रत्येक वेळेला जे म्हणालात की लक्ष्मीबरोबर विष्णू पण येतो, तर विष्णू सहस्त्रनामाचे पण फायदे असतील ना? खूपच. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम मी टॉनिक म्हणते त्याला. कारण मी तुम्हाला जी वेगवेगळी स्तोत्र सांगितली की हा प्रॉब्लेम हे स्तोत्र, हे प्रॉब्लेम हे स्तोत्र. मग तसं डॉक्टरकडे जेव्हा पेशंट जातात आणि पेशंट सांगतात की मला ताप आला आहे किंवा माझी सर्दी झाली आहे, मग तुम्ही डॉक्टर औषधं देता 2-3 दिवसाची. तिसऱ्या दिवशी पुन्हा पेशंट येतात ना आणि म्हणतात की मी बरा झालो आहे पण मला काहीतरी टॉनिक द्या ना, म्हणजे मला अजून तसं नॉर्मल नाही वाटत आहे. मग तुम्ही टॉनिक म्हणून जे त्याला व्हिटॅमिन किंवा काही गोळ्या औषधं लिक्विड देता. मग विष्णू सहस्त्रनाम हे टॉनिक आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये 107 श्लोक आहेत आणि या 107 श्लोकात आपल्या आयुष्यातले जे जे प्रॉब्लेम आहेत, ज्या ज्या कठीण परिस्थिती आहेत त्या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. मग त्याच्यातला एक श्लोक आहे, व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थान नोध्वा परर्द्वी परम स्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षण. याच्यात दिलं आहे की देवा, माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी, माझ्या व्यवहाराच्या ठिकाणी, मी जिथे राहतोय तिथे सगळीकडे तुझं अस्तित्व आहे आणि तिथे ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती तू मला बाहेर पडायला मदत कर. अपघाताचं भय असतं आपल्याला, अपमृत्यूचं भय. आता तर आजकाल जेवढ्या गोष्टी आपण ऐकतो वाचतो, प्रवास करताना आजकाल असं कमी झालं की आपण खूप मजा करत गाणी म्हणत प्रवास करतोय. असं होतच नाही. जरा घाट आला, स्पीडमध्ये गाडी आली की आपण म्हणतो अरे हळूहळू. आपण ते इतकी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपण इतके थोडेसे भांबावून गेलेलो असतो. सो ते श्लोक त्याच्यामध्ये दिलेले आहेत की ज्याच्यात प्राणभय प्राणभृत प्राणजीवन तत्वम तत्वविदेकात्मा जन्म मृत्यू जरातिगः. म्हणजे देवा, जन्म तू दिलेला आहेस, मृत्यू तू ठरवलेला आहेस, पण प्राणभय जे मला आहे ते प्राणभय तू दूर कर. अपमृत्यू अपघातापासून मला दूर ठेव. सो विष्णू सहस्त्रनामात हे सगळे जे आपले त्रासाचे जे भाग आहेत ते सगळे ॲड्रेस केले जातात आणि त्यातनं आपण बाहेर येतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.